हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर फ्रेंड्स, आज आम्ही गेलो होतो स्टार बाजारमध्ये. बंगलोरमध्ये जे आहे ते आम्ही आलेलो आहोत आणि थोडं किराणा सामान वगैरे जे आहे ते लागत होतं. त्यामुळं मी किराणा सामान आणण्यासाठी जे आहे गेलो होतो स्टार बाजारमध्ये. तर मी लोणचं वगैरे जे आहे घेतलं आणि हे जे आहे ते मसाले एव्हरेस्टचे आणि अजून वेगवेगळ्या कंपनीचे जे आहे ते मसाले होते. सेम आपल्यासारखेच आहेत, फक्त थोडे कंपनी वगैरे आणि ब्रँड जे आहेत थोडं वेगळं मला वाटलं. पण इथं जे मसाले आहेत ते मला थोडे स्वस्त वाटत होते. मी लाल मिरची पावडर आणि गरम मसाला आहे जे घेतलं होतं. इथे एका साईडला मॅगी, अजून बरंच काय काय जे सूप वगैरे आहे ते मिळत होतं. इथं होता ब्राऊन राईस यांनी घेतला होता अर्धा किलो. आम्ही फर्स्ट टाईमच खाते ब्राऊन राईस, अजून मी काय बनवलेला नाही आहे. पण आता नंतर तुमच्यासोबत जे आहे ते शेअर करणं त्याची टेस्ट वगैरे कशी लागते. तर इथं पोहे वगैरे होते आणि पोहे घेतले. गूळ होता, आम्ही गूळ वगैरे तर नाही घेतला. डाळ होती, मी तर चण्याची डाळ आणि तुरीची डाळ जी आहे ती घेतली होती. डाळी मला थोड्या स्वस्त वाटल्या आणि हे पण घेतले होते शेंगदाणे. तर इकडचे जे आहेत हे खडे मसाले आहेत. खडे मसाले मला थोडे वेगळेच वाटत होते आपलीकडच्यापेक्षा. हे म्हणे थोडेसे आपण कडधान्य पण घेऊया. मी थोडा राजमा पण घेतला होता आणि चणे पण घेतले होते. तर हे जे आहे हे सर्व सेक्शन कडधान्याचं होतं. हे होते पंपकिन सीड्स, तर मी घेत होते पण थोडं महाग वाटले त्यामुळे घेतले नाही. आणि इथं जे आहे ते सगळे छोटे मोठे जे आहे ते स्पायसेस आणि खडे मसाले होते. आणि सूर्यफूल पण बिया होत्या पण मी ते काय घेतले नाही. ते होते जवस, अजून खसखस आणि हे जे आहे हे पिवळी मोहरी जी आहे ती होती. मी कधी अजून घेतली नाही आणि त्याचं काही काम पण नव्हतं, पण ते इकडं पण भेटते हे मला कळालं. तर हे बघा, हे सगळं कडधान्याचं सेक्शन होतं. त्यानंतर मी इथं स्वस्त होती ती लाल मिरची पावडर ती घेतली. बघा, फक्त 20 रुपयाला एवढं मोठं पाकिट जे आहे ते मिळत होतं. हे बघा, तर खरंच मला थोडं स्वस्त वाटलं. हे पण वेगवेगळे मसाले होते. त्यानंतर मी गेले दुसऱ्या सेक्शनमध्ये. थोडे मला बिस्किट वगैरे जे आहेत ते घ्यायचे होते. तर 4-5 जे आहेत ते मी बिस्किट घेतले. आणि इकडं होतं आपलं ऑइल वगैरे आणि किसम जाम. हे बघा, आपल्याकडे पण असाच भेटतो. सेम तसंच होतं. हे काय होतं छोट्या बॉटलमध्ये मला ते तर काही समजलं नाही. पण इकडं जे आहे ते फूड कलर होता, तर बिर्याणीसाठी जो आहे तो लागणार होता. त्यामुळे मी ऑरेंज कलर जो आहे तो घेतला. आणि इकडं चायपत्ती, अजून काय म्हणतात त्याला, कॉफी वगैरे जे आहे ते इथं होतं. आणि इथं आटा होता. तर आम्हाला गहू घ्यायचे होते पण इथे थोडे महाग होते गहू, त्यामुळे मी घेतले नाही. आणि आपल्याकडे जसं बिस्किट मिळतात पार्लेजी, गुड डे, सेम त्या टाईपच जे आहे तिकडे पण तेच बिस्किट होते. त्यानंतर आम्ही काउंटरला गेलो आणि सामान वगैरे आहे जे काउंट केलं. इथं जे होतं ते होतं नमकीन.